खानदेश स्पेशल शेंगदाणा चटणी आणि कणण्याची भाकरी रेसिपी आपण आज बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा। आता बघा, मी आधी शेंगदाणे आणि हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे, तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। तर आता इथं आपण कणण्याची भाकरी बनवण्याकरता पिठाचा गोळा तयार करून घेणार आहे। तर कणण्याचं पीठ घेतलेलं आहे। कणण्याचं पीठ म्हणजे आपण ज्वारी घेतलेली आहे, ज्वारीमध्ये उडीद टाकून दळून आणलेलं आहे। आणि आता मी थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे बघा। नंतर आता मी मीठ टाकून घेणार आहे पिठामध्ये आणि पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून। आणि हे पीठ आहे ना, खूप थोडंसं चिकट असतं, कारण आपण उडीद दळून आणलेले असतात ज्वारीमध्ये, त्यामुळं थोडंसं चिकटपणा म्हणजे चिकटपणा असतोच। तर आपण थोडंसं हाताला पाणी लावून लावून गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर मी आता छान असा बघा कणण्याच्या भाकरी बनवण्याकरता पीठ घेऊन गोळा तयार करून घेत आहे आणि मी एक साथ 2 भाकरींकरता मी गोळा तयार करून घेत आहे। तर बघू शकता, चिकट असल्यामुळे हाताला पाणी लावून लावून आपल्याला तयार करायचं आहे, म्हणजे चिटकत नाही मग हाताला। आणि तुम्ही पुढं बघालच किती सुंदर अशी ही चटणी, शेंगदाणा चटणी आणि कणण्याची भाकरी तयार होते। आता इथं बघा, मी हाताला पाणी लावून लावून आपण जितका हा गोळा छान असा मऊ केला ना, तितकी आपली भाकरी मस्त छान अशी मऊसूद होते आणि लुसलुशीत होते, खूप सुंदर लागते खायला। नक्की ट्राय करा। आणि कुणी कुणी कणण्याच्या भाकरी चटणी खाल्लेली आहे कमेंट करायला विसरू नका। आणि ज्या ताईंनी नसेल केलेली, तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी। खायला खरोखर अप्रतिम लागते। आता हाताला असं पाणी लावून बघा, मी असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि छान असं आता आपण आपल्या लाकडी पोळपाटावर आपल्याला भाकरी थापायची आहे। तर बघा, मी थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे, म्हणजे भाकर आपली चिटकणार नाही। आणि परत आता बघा, एका हाताने थोडंसं आपण भाकरी वाढवून घेणार आहे। त्यानंतर आता दोघं हातांनी आपण भाकरीला छान असा आकार देऊया, मस्त गोल। आणि तुम्ही बघू शकता या प्रकारे भाकरी बनवत आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली? जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कणण्याची भाकरी आणि चटणी रेसिपी तुम्हाला आवडली का, मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि बघा, आता आपली भाकरी पूर्ण थापून झालेली आहे। आता मी तवा ठेवलेला आहे गॅसवर तापवायला। तर छान तवा तापू द्यायचा, मगच भाकरी टाकायची आपल्याला, म्हणजे भाकरी छान होते, पटकन पण होते। आणि बघा, भाकरी मी अलगद उचलून टाकून घेतलेली आहे तव्यावर। थोडंसं आता पाणी लावायचं आहे आपल्याला भाकरीला, म्हणजे भाकरीला पोपडा पण खूप छान येतो आणि खूप सुंदर आपली भाकरी तयार होणार आहे। तर काही पाणी थोडंसं राहिलेलं मी काढून घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये। लावताना माझ्याकडून थोडंसं जास्त पडलेलं आहे, तर काही हरकत नाही, काढून घ्यायचं। आता भाकरी छान एक बाजू झाल्यानंतर आपल्याला परतवून घ्यायची आहे। आणि बघू शकता तुम्ही, तुम्हाला मी पुढं दाखवणारच आहे चटणी पण कशी बनवलेली आहे। आता चटणी बनवण्याकरता बघा, मी साहित्य घेतलं आहे, शेंगदाणे असे भाजून घेतलेले आहे, हिरवी मिरची भाजून घेतली, लसूण घेतलेला आहे, हिरवीगार अशी कोथिंबीर घेतलेली आहे। तर आपल्याला कितपत चटणी बनवायची त्यानुसार आपण शेंगदाणे घेऊ शकतो। आणि हिरवी मिरची पण तुम्हाला कशी कमी जास्त तिखट हवं असेल तशी तुम्ही घेऊ शकतात। तर आता बघा, इकडे आपली भाकरी पण मस्त होत आहे एका बाजूला, आणि आपण चटणी पण आता दळून घेणार आहे। तर बघू शकता आपली भाकरी कशी मस्त टम्म फुगत आहे। तर कुणाकुणाला खायची कणण्याची भाकरी चटणी, तर नक्कीच सांगा आणि या तुम्ही पण मग खायला। आणि आवडली तर मला नक्की सांगा रेसिपी। आता भाकरी अशी मस्त टम्म फुगलेली आहे बघा, तुम्हाला काडपट दिसत असेल, कारण आपण उडीद टाकून म्हणजे ज्वारीमध्ये उडीद टाकून दळून आणलेली आहे, त्यालाच मग कणण्याची भाकरी असं आपण म्हणतो। तर खानदेशमध्ये आवर्जून ही आवडीने खाल्ली जाते। जर तुम्ही नसेल बनवली तर नक्की बनवून बघा। आता इथं बघा, मी चटणी दळून घेतलेली आहे, मीठ टाकलं होतं, शेंगदाणे, लसूण आणि हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे, शेंगदाणेही छान भाजून घेतले, लसूण टाकला आणि मीठ टाकलेलं आहे। आणि जी कोथिंबीर घेतली होती ती कोथिंबीर पण टाकलेली आहे बघा, आणि छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे।
आता बघा चटणी पण आपली तयार आहे. तुम्हाला जर तडका द्यायचा चटणीला तर तुम्ही देऊ शकता. तर आम्हाला अशीच आवडते त्यामुळं कधी तडकाही देते. आणि तुम्हाला वाटेल असं का केलं, तर ही खास म्हणजे गावरान पद्धत आणि जी म्हणजे कडण्याची भाकरी असं कडण्याच्या भाकरीवर चटणी घेऊन खायला मजाच वेगळी येते. तुम्हाला जर या प्रकारे नसेल आवडलं तर तुम्ही प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये चटणी घ्या. आणि शेतामध्ये तर खरंच खूप छान आवडीने खाल्लं जातं कडण्याच्या भाकरी आणि चटणी हा मेनू, म्हणून मला आठवण झाली. त्याच प्रकारे मी पण घेतलेला आहे. नाहीतर मग मी पण प्लेटमध्ये किंवा वाटीमध्येच घेते आता. पण शेतातली आठवण झाली बरं का. असं खायला खूप मजा येते शेतामध्ये. आणि नक्की तुम्ही बनवून बघा. मस्त असं कडण्याच्या भाकरीवर छान चटणी घेतली, त्यावर तेल घेतलेलं आहे आणि कांदा घेतलेला आहे, लोणचं घेतलेलं आहे आणि मग काय, या मग तुम्ही जेवायला. तुमच्याकरता ताट वाढून ठेवलेलं आहे. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.